शिंदेने प्रत्येक गोष्ट रडून मिळवली आहे. जेव्हा त्यांना काही मागायचं असतं त्यावेळेला ते आधी रडतात. इव्हन हे महाअधिवेशन पण बाप आणि मुलांनी फक्त रडायसाठीच बोलवलं होतं का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नाही, आता आदित्य ठाकरेंचं वय आणि एकनाथ शिंदेंचं कार्य ह्यामध्ये बरीच तफावत आहे. ठीक आहे, आदित्य ठाकरे सध्या कसे सुसाट सुटलेले आहेत, ते एका याचे गटाचे युवा नेते आहेत आणि त्यांना बोलणं भाग पडतं, त्यामुळे ते बोलतात. कारण ते बोलल्याशिवाय त्यांचे लोक त्यांच्याजवळ राहणार नाही ना, सोडून जातील. उद्या जर ते खरं बोलले तर जे आहेत ते पण सोडून जातील. त्यामुळे त्यांचं चालू असतं ते की बाबा एकनाथ शिंदेंनी रडून हे मिळवलं, तुम्ही द्यायचं नव्हतं ना, तुम्ही का दिलं त्यांना? त्यांचं कर्तृत्व, त्यांचं नेतृत्व हे ठाणे जिल्हा नाही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्या बेसवर तुम्हाला त्यांना देणं भाग होतं. रडून त्यांनी काय मिळवलं? मग तुम्ही द्यायचं नव्हतं, ते रडत होते. तर आव्हान करताय की तुम्ही बरोबर आहात, मुख्यमंत्र्यांनी आव्हान केलं. हे बघा, मुख्यमंत्र्यांच्या समोर ते महाराष्ट्रात कुठेही उभे राहू शकत नाही. शिंदे साहेबांचं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं जे काम आहे ते काम त्यांनी आता करतायत ते यांनी मागच्या 5 वर्ष जेव्हा सत्तेत होते तेव्हासुद्धा नाही केलं, आता 2.5 वर्ष होतं तेव्हासुद्धा नाही केलं. त्यामुळे आणि जनता मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे. त्यांच्या योजना, कार्यकारी योजना, त्यांचे काम करण्याची पद्धत, प्रत्येकाला वेळ देण्याची पद्धत आणि एक अजून पण मुख्यमंत्री असूनसुद्धा एक कार्यकर्ता म्हणून काम करणं, हे जे त्यांच्या रक्तामध्ये आहे ते आदित्य ठाकरेंना जमणारं नाही आहे. त्यामुळे त्यांनी उभं राहावं, त्याबद्दल काय वाद नाही. ठीक आहे, डिपॉझिट नाही जप्त झालं तर नाही झालं, पण पडणार हे नक्की 100%.